वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे उजनी धरणातून शेतीसाठी पहिलं उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं असून मुख्य कालव्यातून 3000 क्युसेक्स आणि भीमासीना जोड कालव्यातून 900 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलंय। उन्हाचा तडाखा वाढल्यानं उजनी धरणातून शेतीसाठी पहिलं उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं आहे। कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन आता मुख्य कालव्यातून 3000 क्युसेक आणि भीमासीना जोड कालव्यातून बोगदा 900 क्युसेकनं पाणी सोडलं आहे। हे पाणी 17 मार्चपासून पुढं 80 दिवस सुरू राहणार आहे। धरणात सध्या 94.60 TMC पाणी साठा आहे। उजनी धरणात सध्या 31 TMC अर्थात 57.80% उपयुक्त पाणी साठा आहे। गतवर्षी 18 मार्च रोजी धरणात 30% पाणी होतं। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 28% पाणी साठा अधिक आहे। शेतीसाठी सोडलेलं हे पाणी शेतकऱ्यांसाठी 2.5 महिने मे अखेरपर्यंत सलग सोडलं जाणार आहे। पुढं जूनमध्ये पावसाळा सुरू होतो, पण यंदाच्या वर्षी कमी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। त्यामुळं पावसाचा अंदाज घेऊन पुढं उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलं जाऊ शकतं। तुर्तास आता सोडलेल्या पाण्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यातून शेती पिकांना जीवदान मिळणार आहे। मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुरुवातीला मुख्य कालव्यातून 1000 क्युसेकचा विसर्ग सोडला। दुसरीकडं भीमासीना जोड कालव्यातून सायंकाळी 5 वाजता 100 क्युसेक पाणी सोडलं। पाण्याचा हा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येत आहे। कालव्यातून पाणी सोडण्यासाठी धरणाचे 5 दरवाजे तर बोगद्यातून पाणी सोडण्यासाठी 4 दरवाजे उघडले आहेत। सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी झाल्यानं आता प्रत्येक 1.5-2 महिन्यानंतर धरणातून भीमा नदीद्वारे सोडलं जाणारं पाणी यंदा सोडलेलं नाही। नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागील महिन्यात भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे। त्यामुळं आता दुसऱ्यांदा मे महिन्यात भीमा नदीत पाणी सोडलं जाणार आहे।